नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत माझी होशील काच्या पुढील भागात काय होणार आहे. सिंपल, घरी घेऊन जाऊ नकोस, पण एकदा फक्त तू ह्या फुलांना स्पर्श करावा इतकीच माझी इच्छा आहे. तो बोलत अलगदपणे तिचं नाजूक मनगट आपल्या पंजांमध्ये धरतो. तशी ती गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे बघू लागली, पण दुसऱ्या क्षणाला तिच्या तळहाताला मऊ आणि थंड गुलाबांचा स्पर्श झाला. तसं तसं तिच्या चेहऱ्यावरची उदासीनता कमी होऊन हळूहळू गुलाबाच्या कळीप्रमाणे फुलपाखरासारखे हसू फुलू लागले. चेहऱ्यावरचं हसू अजूनच गडद होऊ लागले. आता स्वतःहून ती त्या गुलाबांना स्पर्श करत होती. नकळत तिचा दुसरा हात बुके पकडण्यासाठी गेला. त्याने अलगद त्याचा हात बाजूला काढला आणि पूर्ण बुके आता तिच्या हातात होता. तो गालातल्या गालात हसत तिच्या गोड चेहऱ्याला बघू लागला. तिच्यातली बालिश अवंती त्याला दिसू लागली. चेहऱ्यावर मेकअपचा लवेश नव्हता, पण तिच्या हसण्याने तिचा चेहरा खूपच क्यूट, मनमोहक आणि सुंदर दिसत होता. पण तब्येत कालपासून बिघडल्यामुळे चेहरा सुकलेला दिसून येत होता. ते बघून त्यालाच कसं तरी वाटलं. तिला मिठीत घेऊन कवटाळून घ्यायची इच्छा खूप होत होती. त्याची नजर आपल्यावरच खिळलेली जाणवली तसं तिच्या गालावर लज्जेचे भाव पसरू लागले. वाऱ्याने तिच्या चेहऱ्यावर येणारे समोरचे केस तर्जनीने मागे घेत इकडे तिकडे बघू लागली. मानेवर गुदगुल्या होऊन पोटात फुलपाखरू उडू लागले होते. हवेत गारवा आणि त्याचा आपल्याला एकटक निहाळणं आला ना गोड शहारा. काय करावं त्याच्या नजरेला. असं वाटत होतं की जाऊन त्याचे डोळे आपल्या हाताने बंद करावे. जाब विचारावा का बघत आहे, पण हिंमत नव्हती ना. त्याच्याबद्दल एक वेगळाच आकर्षण डोक्यावर हवी होत चाललं होतं. नेमकं तिला सध्या काय होत आहे तेच कळत नव्हतं, पण पोटात बटरफ्लाय उडायची फिलिंग येत होती. ओठांवरचं हसू कमी करण्याचा प्रयत्न करत होती, पण ते जास्तच वाढत होतं. पण कशासाठी, पडला ना मनाला प्रश्न. त्याच्याकडे बघायची तिच्या नजरेकडे ताकद नव्हती. दरवेळी सगळ्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलायची सवय होती, पण त्याच्या डोळ्यात एक वेगळीच नशा होती आणि ती नशा तिच्या डोळ्यात उतरली तर लाजायला होत होतं. ह्याआधी तर कधी अशी भावना मनात आली नाही, मग आत्ताच काय येत आहे. त्या छोट्याशा मेंदूला किती सारे प्रश्न. आणि तो हाताची घडी घालून शांतपणे तिचा चेहरा आपल्या मनात साठवून घेत होता. तिच्या प्रत्येक हालचाली अलगदपणे आपल्या नजरेत कैद करत होता. सगळं जग इथेच थांबावं आणि तिच्यासोबत इथेच राहावं असं मनाला वाटलं. ते मला घरी जायचे, अंधार पडेल आता. आपली नजर दूरवर इकडे तिकडे टाकत कोणी आपल्याला बघत तर नाही ना याची खात्री करत हळू आवाजात म्हणाली. त्याच्यासमोर बोलताना तिचे शब्द अडखळत होते. इथे कोणी येणार नाही, काळजी करू नकोस, अजून 20 मिनिट आहेत. तो त्याच्या मनगटावरच्या वॉचकडे टाईम बघत म्हणाला. तसं तिने नजर फिरून अवाक होऊन बघितलं. इतकं घड्याळाच्या काट्याप्रमाणे कसं चालू शकतो हा माणूस. थोडा वेळ बसू शकतो ना. तो बोलत त्या खडखड जमिनीवरून त्याची मोठी पावले टाकत त्या टेंटच्या मध्यभागी असलेल्या बेडवर थोडासा मागे रेलून बसला. ती हातातला बुके दोन्ही हाताने घट्ट करून त्याच्याकडे बघू लागली. त्याच्या शेजारी बसायचं म्हणून तिला ऑकवर्ड वाटत होतं. मन सैरभैर होऊ लागले. रिलॅक्स राहून बस, कम. तो नॉर्मल टोनमध्ये ताठ बसून त्याचे पाय थोडेसे पसरवत आजूबाजूचे पिलो त्याच्या जवळ घेत तिला बसण्यासाठी बेडच्या कोपऱ्यावरची जागा रिकामी करत म्हणाला. ती पापण्याखाली झुकून हळूहळू पावले टाकत बेडच्या कोपऱ्यावर मालती मांडी घालून बसली. एका हातात बुके तर एका हाताने ओढणी सावरत होती. श्वासांची गती आणि हृदयाची धडधड एकसाथ होत असल्यामुळे अंगाची थरथर होत होती. त्याचबरोबर ओठांची हलकीशी थरथर तिला जाणवत होती. भीती, लज्जा, एक्साइटमेंट, टेन्शन सगळ्याच भावना संमिश्र झाल्या होत्या. त्याच्या आधी त्याच्याशी कितीतरी वेळा बोलली होती, भांडली होती, पण अशी फिलिंग कधीच आली नव्हती. पण आज वेगळंच काहीतरी होत आहे. पोटातले फुलपाखरू नाचायचं काही बंद करत नव्हते. मखमली गडद चेरी कलर असणाऱ्या गुलाबांचा स्पर्श तिला खूप छान वाटत होता, म्हणून सारखं त्या गुलाबांच्या पाकळ्यांवरून हात फिरवणं चालू होतं. नजर अजून तिची खालीच होती. कॉफी घेणार का? त्याचा आवाज आला तसं तिने हलकेच तिच्या झुपकेदार पापण्या वर करत त्याच्याकडे प्रश्नार्थी नजरेने पाहिलं, कारण आजूबाजूला काहीच दुकान नव्हतं आणि हा कुठून कॉफी आणणार होता हा प्रश्न पडला. त्याने थोडं पुढे झुकत समोरची केटल घेतली आणि 2 मग कॉफी भरू लागला. तेव्हा कुठे लक्षात येताच तिचे डोळे थोडेसे मोठे झाले. हेमाच्या घरात पाहिलंच होतं, पण खूप नवनवीन प्रकारच्या मशिनरी बघितल्या होत्या म्हणून कन्फ्यूज होती. त्याच्या शेजारी बिस्किटची बास्केट होती. त्याच्यावरच त्याने रापर काढला आणि तो छोटा टेबलच बेडवर मध्यभागी ठेवला. तशी ती किंचितशी मागे सरकली. पहिल्यांदाच कोणीतरी आपल्यासाठी इतका स्पेशल केलं आहे याची जाणीव होऊन मानेला आणि कानाला अलगद मुंग्या येऊ लागल्या होत्या. त्याने कॉफी मग उचलला आणि तिच्या डोळ्यात बघत समोर धरला. कम्फर्टेबल होऊन बस. ती पार बेडच्या खूपच कोपऱ्यावर बसली होती, म्हणून तो तिच्याकडे बघत म्हणाला.
तिने किंचित मान हलवून ऑकवर्डपणे स्माईल करत थोडीशी पुढे सरकत त्याच्या हातातून कॉफी मग घेतला. कॉफी मग घेताना तिच्या हातांची थरथर त्याला जाणवली तसं तो भुवया जोडून किंचित हसला. तिला असं लाजताना थरथर कापताना पहिल्यांदाच पाहिलं होतं म्हणून हसू आलं, नाहीतर शेरणीसारखं दहाड मारायचं माहीत होतं. त्याच्या बघण्याने तिला ऑकवर्ड वाटत होतं म्हणून त्याने नजर फिरवून कॉफी मग ओठांना लावला आणि तो त्या शांत जागेत त्याचं मन शांत करत होता. दिवसभराच्या धावपळीमध्ये आता कुठे त्याला निवांत वेळ मिळाला होता. आता पुन्हा जाऊन त्याला मीटिंग अटेंड करायची होती. त्याच्यासाठी आत्ताची शांतता त्याच्या डोक्याला खूपच गरजेची वाटली. तो आपल्याकडे बघत नाही हे कळताच ती हळूच नजर वर करून त्याच्याकडे बघू लागली. तो दूरवर नजर टाकत गालातल्या गालात हसत कॉफीचे घोट घेत होता. वाऱ्यामुळे त्याची सिल्की झुपकेदार केस त्याच्या कपाळावर पसरलेले होते. रुबाबात एक हात तिथल्या पिलोवर ठेवून दोन्ही पाय पसरून एकमेकांवर क्रॉस करून निवांतमध्ये कॉफी घेत होता. बसल्यावर सुद्धा एक वेगळाच त्याचा रुबाब होता. त्याच्या सगळ्या हालचाली हळूहळू ती तिच्या नजरेत कैद करत होती. त्याला बघताना गालावर कधी गुलाबी रंग चढला तिला कळलं नाही. ती हलकेच पापण्या झुकवत तिच्या तंद्रीतच होटांना कॉफी मग लावते. चटका लागून ती भानावर आली. व्हॉट हॅपन? त्याने लगेच काळजीने तिच्याकडे बघत विचारलं. चटका लागला, ती बोलून ओठांवर ओठ घट्ट दाबून किंचित नाक वर ओढत म्हणाली. हळू जरा. आय नो मी खूप हँडसम आहे म्हणून मलाच बघत राहा वाटत असेल. पहिले कॉफी फिनिश कर आणि निवांत मला बघत बसू शकतेस. तो खटाळ हसत तिच्यासमोर टिश्यू पेपर धरत म्हणाला. तसं ती बारीक डोळे करून रागाने बघू लागली. कोण म्हटलं मी तुमच्याकडे बघत होते? मनात काहीही भ्रम तयार करू नका. ती नाक मुरडत कॉफीचा घोट पीत म्हणाली. सहजासहजी मान्य करणारी नव्हती ती. त्याच्या बोलण्याने पाठीच्या कण्यात हलकीच कळ येऊन गेली. तो गालातल्या गालात हसत नकारार्थी मान हलवत कॉफी घेत तिलाच एकटक बघू लागला. तुला कॉफी आवडत नाही ना? पण सध्या खूपच घाई गडबडीत सगळी अरेंजमेंट झाली त्यामुळे लक्षात आलं नाही. तसं काही नाही, कॉफी खूप सुंदर झाली आहे. मूड फ्रेश झाला. ती मग बाजूला घेत त्याच्याकडे बघत म्हणाली. संध्याकाळची चहा प्यायची सवय होती त्यामुळे फ्रेश वाटत आहे का? त्याच्यासोबत कॉफी घेत आहे म्हणून मनाला आनंद वाटून फ्रेश वाटत आहे. ज्या गोष्टींमध्ये थोडीशी ती कन्फ्यूज होती. तसं त्याने एक स्माईल दिली आणि 2 घोटांची राहिलेली कॉफी संपवली. तिने पण पटकन कॉफी संपवली आणि कॉफी मग समोरच्या टेबलवर ठेवून टाकला. तिने तिच्या हातातल्या वॉचकडे पाहिलं तर 6 वाजत आले होते. आता थोडासा अंधार पण पडत चालला होता म्हणून घरची ओढ लागली होती. आबा 6 ते 6:30 वाजेपर्यंत वाट बघत होते. त्यानंतर तिला फोन लावून ती जिथे आहे तिथे घ्यायला येत होते म्हणून तिला टेन्शन आलं होतं. थँक्यू, कॉफी खूप छान होती. आता मी जाऊ का? खूप उशीर होत आहे. ती घाईगडबडीत इकडे तिकडे बघत हातातला बुके टेबलवर ठेवत बाजूला ठेवलेली तिची पर्स उचलतच उठलीच होती की त्याने चिडून तिच्या हाताला पकडत झटकन ओढलं. तसं ती ज्याच्याजवळ अगदीच त्याच्या पायावरच बसली. हे सगळं इतकं अचानक झालं की तिला विचार करायला संधीच मिळाली नाही. खाली बसली तसंच त्याचा चेहरा 2 फूट अंतरावरच होता. त्याची नजर तिच्या डोळ्यात रोखलेली होती. पहिल्यांदा ती त्याच्या इतक्या जवळ होती त्यामुळे तिच्या हृदयाची धडधड जोरजोरात उडू लागली. ती स्वतःला सावरत त्याच्या हातातून आपला हात काढत उठण्याचा प्रयत्न करत होती की पुन्हा त्याने झटकन तिच्या हाताला अजून थोडं त्याच्याकडे ओढलं. तशी ती अजूनच त्याच्या जवळ आली. आता तर तिच्या अंगातलं सगळं अवसानच गळून गेलं. पूर्ण अंग बर्फासारखे गोठून गेले होते. त्याच्या राकट स्पर्शाने अंग मोहरून गेले होते. अंगावरचे लव ताट झाले होते. कुठला तरी करंट लागल्यासारखं होत होतं. अंगातून विजेची लहर पसरून जात होती. जायचंच आहे पण पहिले तुझ्या मनात माझ्याबद्दल काय आहे ते सांगून जा. तो स्पष्टपणे तिच्या डोळ्यात आरपार बघत म्हणाला. त्याचे शब्द कानात शिरले तसे डोके गोठून गेले. काय उत्तर देणार होती? काय? घशाला कोरड पडली होती म्हणून घशातून आवाज निघताना सुद्धा कोरडा निघाला होता. मला आन्सर हवे आहे. टेल मी, तू माझ्याबद्दल काय फील करते? तो तिच्या डोळ्यात बघत हळू आवाजात एक एक शब्द बोलत दुसऱ्या हाताने तिच्या चेहऱ्यावर आलेले केस बाजूला करत म्हणाला. तिच्या चेहऱ्याला थोडासा सुद्धा स्पर्श न करता फक्त केसांना स्पर्श झाला होता. त्याच्या स्पर्शाने तिच्या शरीराचं हळूहळू तापमान आणि श्वास वाढू लागले. घाबरून डोळे कधीच बंद झाले होते. पाठीचा कणा ताठ झाला होता. त्याच्या स्पर्शात एक वेगळी जादू तिला जाणवत होती. तिच्या शरीराचे कंपनसुद्धा त्याला जाणवत होतं. तिच्या बंद डोळ्यांना बघतच राहावं असं वाटत होतं. तिच्या गालावरची लज्जेची लाली बघून त्याच्या ओठांवरचे हसू अजूनच गडद होऊ लागले. तुझ्या मनात काय आहे ते फक्त फील कर. तो थोडा झुकून तिच्या कानात कुजबुजला. त्याचा आवाज आणि त्याचे उष्ण श्वास कानात भिडले तसे तिने अंग चोरून घेतलं. डोकं सुन्न पडलं होतं. कुठलाच आवाज तिच्या कानात घुमत नव्हता. फक्त त्याचे शब्द
कानात घुमत होते. काय होत आहे तिचं तिला कळत नव्हते, पण ती फिलिंग तिला वेड लावत होती. त्याचं हलकं हसू बाहेर पडलं. तिच्या बॉडी लँग्वेजवरून तरी त्याला कळून येत होतं ती आपल्याकडे खेचली जात आहे, फक्त बोलायला शब्द सापडत नाहीये. त्याच्या हसण्याने तिने लगेच डोळे उघडून थरथरत्या नजरेने बघत खालचा ओठ दाताखाली घट्ट धरून ठेवला होता. आता तर घशातून आवाजच निघत नव्हता. जणू घसा गोठला होता अशी फिलिंग येऊ लागली. तिच्या हृदयाचे ठोके सुद्धा त्याला जाणवत होते, इतका तो तिच्या जवळ होता. त्याचा चेहरा खूपच जवळ असल्यामुळे तिला काही सुधरत नव्हतं. लज्जा, भीती, एक्साइटमेंट सगळ्या भावना संमिश्र झाल्यामुळे अंगाचा थरकाप उडाला होता. जास्तच घाबरल्यामुळे डोळे लाल होऊन पाणी भरलं होतं. श्वास रोखून त्यालाच एकटक बघत होती. ब्रीथ, तो अलवारपणे बोलत तिच्या गालाला 2 चिमटीमध्ये पकडतो. तसं तिने लगेच जोरात मोठे श्वास घेत लगेच मान मागे घेत त्याला मागे ढकलत पटकन गडबडीत उभी राहिली. तो तिच्यात गुंतला होता तेव्हा त्याचा हात सुद्धा लूज झाला होता आणि तिच्या ढकलण्याने तो बेसावध होता, त्यामुळे मागे पिलोवर त्याची पाठ टेकली गेली. तो बारीक डोळे करून भुवया आकसून तिच्याकडे बघू लागला. ती रागाने जोरजोरात श्वास घेत आहे त्याच्याकडे बघत होती. तो पाठीला झटका देत उठून पटकन उभा राहिला. हे बघा, एकतर आधी स्वतःच लग्नाला नकार दिला होता, त्यानंतर मी गावंढळ म्हणून मलाच बोलून गेलात. माझ्या नकाराचं कारण की मला इतक्या लवकर लग्न करायचं नाही, पण तुमच्या नकाराचं कारण होतं की तुम्हाला माझ्यासारखी मुलगी नको आहे ना, मग आत्ता का मागे लागला आहे? ती रागारागाने बडबड करत म्हणाली. डोळ्यातलं पाणी अलगद गालावर सुद्धा आलं होतं. श्वास सुद्धा फुलले होते. दुःख आणि राग दोन्ही भावना अनावर झाल्या होत्या. अजूनही त्याचे शब्द हृदयाला टोचत होते, त्रास होत होता. तो शांतपणे तिच्या डोळ्यात बघत होता. तिच्या मनाला रुतलेल्या भावना ती बाहेर काढत होती. हे बघा, माझं आणि तुमचं जग खूप वेगळं आहे. उगाच हट्ट करून मला त्रास द्यायचं सोडून द्या. असं किती ओळखता तुम्ही मला? ती उलट्या हाताने डोळे पुसत खाली नजर घेत म्हणाली. मनाला का दुःख होत आहे हेच कळत नव्हतं, पण त्याच्या डोळ्यात बघून बोलायची हिंमत झाली. तू जे बोलते ना, सगळं कळत आहे. माझ्या बोलण्याने तू दुखावली आहे, पण त्या क्षणी तुझ्याबद्दल ज्या भावना होत्या त्या मी मांडल्या होत्या. तुला खुश करायचं किंवा तुला अंधारात ठेवायचं म्हणून मी कुठलीच गोष्ट लपवली नाही. तुझ्याबद्दल जे वाटलं ते मी तेव्हा म्हणालो. हो, तुझ्यासारखी गावंढळ मुलगी मला नको होती, पण प्रेम सांगून होत नाही, होऊन जाते. कसं आणि कधी तेही मला कळलं नाही. पण जर मी तुला फ्युचरमध्ये माझी लाईफ पार्टनर बघत आहे, तर आधीच्या गोष्टी धरून ठेवण्यात काहीच पॉईंट राहत नाही. जर तीच गोष्ट तू धरून ठेवली तर तुझ्या मनातल्या भावना ओठांवर येणारच नाही. प्लीज, त्यासाठी मी सॉरी बोलतो. तो बोलत तिचा एक हात आपल्या हातात घेतो तसे ती पापण्यावर घेत त्याच्या डोळ्यात बघू लागली. त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक तिला जाणवत होती, एक विश्वास जाणून येत होता. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात आरपार बघत होते. रडल्याने तिचे डोळे लगेच लाल झाले होते. नाकवर ओढत आलेला हुंदका दाबून त्याच्याकडे रागाने बघत होती. तिचा राग येत नव्हता, त्याला तिच्या जागेवरती बरोबर वाटत होती. कुठल्याही मुलीला हे वाटणं स्वाभाविकच होतं. त्यात तिच्या राहणीमानावर बोलला होता. त्यात तिची काय चूक होती? खेडेगावात तिचा जन्म झाला, लहानाची मोठी खेडेगावात झाली, मग त्यात तिचा काय दोष होता? त्यावर तो सहजपणे बोलून मोकळा झाला. त्याला तिचा हात थोडा गरम जाणवला, तसं त्याने तिच्या हातावर नजर टाकत थोडा पुढे सरकवत चेक करू लागला. तर तिला आता ताप चढत आल्यासारखं जाणवलं. डॉक्टरने 2-3 दिवस आराम करायला लावला होता, पण दिवसभर बाहेरच फिरत होती. दुपारची औषधसुद्धा घ्यायची विसरली होती आणि आत्ता ते ज्या ठिकाणी होते तिथे थंडगार हवा सुटली होती. रडू नको, घरी जाऊन रेस्ट कर, पहिले जाऊन मेडिसिन घे. त्याने काळजीने दुसऱ्या हाताने तिच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं होतं ते पुसत म्हणाला. तसं तिने त्याचा हात झटकला आणि एक पाऊल मागे झाली. कपाळावर तर आठ्या पडल्या होत्या. रडवून आता काळजी घे म्हणत होता. जर तुझे आईवडील तयार झाले तर तुझा होकार समजू का? तो थोडासा तिच्याकडे झुकत हळू आवाजात गालातल्या गालात हसत म्हणाला. तिला फक्त आपल्या शब्दांचा राग आहे हे तिच्या बोलण्यातून जाणवत होतं. आबा तर तुमच्यावर खूप चिडले आहेत. ती भुवया आकसून तिचे डोळे पुसत चिडून म्हणाली. त्याची काळजी करू नको, त्यांना लग्नाला मी तयार करेल. तू फक्त तुझी काळजी कर. एकदा त्यांनी होकार दिला तर फक्त तू आणि मी आहे. तेव्हापासून तुझा दिवसही माझा आणि रात्रही. तो मिश्किलमध्ये हसून बोलत तिचा गाल ओढत तिचा चेहरा पुढे घेत अलगद तिच्या कपाळावर ओठ टेकवत लगेच मागे होत तिच्याकडे बघू लागला. त्याचे ओठ तिच्या कपाळावर जसे टेकले तसे तिचे डोळेच मोठे होऊन ओठांचा सुद्धा आवाज आला होता. त्याने जोरात गाल ओढल्यामुळे तिने लगेच एक हात गालावर ठेवून फ्रीज होऊन त्याच्याकडेच बघत होती आणि तो मिश्किल नजरेने हाताची घडी घालून भुवया उंचावत तिलाच बघू लागला.